असा विचार कधी मनात आलाय का की आपण रात्रंदिवस एक करतो, प्रचंड मेहनत घेतो, पण तरीही रिझल्ट्स शून्य का येतात? म्हणजे अगदी रात्र रात्र जागून काढायची आणि तरीही हाती काहीच नाही. मग कुठेतरी वाटायला लागतं की अरे आपल्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे का? हे खरंच शक्य आहे का माझ्यासाठी? आणि इथूनच ना एक प्रचंड निराशा सुरू होते. असं वाटतं जणू सगळी मेहनत पाण्यात गेली. पण आजच्या या ॲनालिसिसमध्ये ना आपण ह्याच गोष्टीच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. सर्वांचं स्वागत आहे. आज आपण हे समजून घेणार आहोत की हा जो रिझल्ट्स न मिळण्याचा प्रॉब्लेम आहे ना, तो आपल्या क्षमतेत किंवा टॅलेंटमध्ये अजिबात नाहीये. प्रॉब्लेम आहे तो काही हिडन मिस्टेक्समध्ये, म्हणजेच अशा काही छुप्या चुका ज्या आपल्यापैकी जवळजवळ सगळेच जण अगदी नकळत करत असतात. तर आज आपण नेमके कोणते मुद्दे कव्हर करणार आहोत ते पाहूया. आपण प्रामुख्याने 6 टप्प्यांवरून जाणार आहोत. कोर फ्रस्ट्रेशन, बिझी विरुद्ध प्रोडक्टिव्ह राहणं, मोटिवेशन ट्रॅप, ॲनालिसिस पॅरालिसिस, अनफेअर कंपॅरिझन आणि शेवटी या प्रोसेसवर विश्वास कसा ठेवायचा. हे 4 मुख्य ट्रॅप्स नेमके काय आहेत हे बघायला तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून, द कोर फ्रस्ट्रेशन वर्किंग हार्ड गोइंग नोवेअर. हे टायटलच सगळं काही सांगून जातं नाही का? जेव्हा आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी अगदी जीवतोड मेहनत करतो आणि तरीही काहीच हाती लागत नाही, तेव्हा होणारा भावनिक त्रास खरंच खूप भयानक असतो. हाच तो पॉइंट आहे जिथून आपल्यात सेल्फ डाऊट म्हणजेच स्वतःवर संशय घेण्याची ती डिस्ट्रक्टिव्ह सवय सुरू होते. पण इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे. खरा प्रॉब्लेम ॲबिलिटीमध्ये म्हणजेच तुमचा क्षमतेत अजिबात नाहीये, तर तो या हिडन मिस्टेक्समध्ये आहे. त्यामुळे प्लीज स्वतःला दोष देणं आता थांबवायला हवं. हे जे फ्रस्ट्रेशन आहे ना, ते पूर्णपणे युनिव्हर्सल आहे. जगातला प्रत्येक माणूस कधी ना कधी यातून जातोच. कारण ह्या चुका आपण सगळेच आपल्या डेली रुटीनमध्ये नकळत करत असतो. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, जो आहे बिझी वर्सेस प्रोडक्टिव्ह, द प्रोडक्टिव्हिटी इल्युजन. ही ना आपली पहिली आणि कदाचित सर्वात मोठी चूक आहे. बऱ्याचदा आपला असा एक गैरसमज असतो की आपण दिवसभर बिझी आहोत म्हणजे आपण खूप प्रोडक्टिव्ह आहोत. लोक दिवसभर लॅपटॉपसमोर बसून काहीतरी करत असतात, पण ते खऱ्या अर्थाने महत्त्वाचं काम असतंच असं नाही. हा एक अत्यंत धोकादायक भ्रम आहे. आता हेच बघा ना, 2 तासांचं पूर्ण फोकसने आणि एकाग्रतेने केलेलं काम हे 10 तास केलेल्या रँडम आणि विखुरलेल्या कामापेक्षा 1000 पटीने अधिक पॉवरफुल असतं. लिटरली 2 तास कोणताही डिस्ट्रॅक्शन नसताना दिलेलं लक्ष हे त्या 10 तासांच्या विखुरलेल्या प्रयत्नांपेक्षा कैक पटीने जास्त आणि चांगले रिझल्ट्स देतं. म्हणूनच दररोज स्वतःला एक प्रश्न विचारणं अत्यंत गरजेचं आहे. खरोखरच प्रगती होत आहे की फक्त बिझी दिसण्याचा प्रयत्न सुरू आहे? हे थोडं कडू वाटेल, पण या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर कामाच्या पद्धतीतील खूप मोठी चूक दाखवून देऊ शकतं. आपल्या डेली रुटीनचं असं अधूनमधून परीक्षण करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. यानंतरचा पुढचा टप्पा आहे कन्सिस्टन्सी बीट्स मोटिवेशन, द मोटिवेशन ट्रॅप. ही आपली दुसरी मोठी चूक. आपण बऱ्याचदा महत्त्वाची कामं पूर्ण करण्यासाठी मोटिवेशनवर म्हणजेच आज माझा मूड आहे की नाही यावर पूर्णपणे अवलंबून राहतो. पण मोटिवेशन ही एक अशी गोष्ट आहे जी सतत बदलत असते. ती कायम एकाच लेव्हलवर टिकून राहत नाही. आपला हा मूड आपल्याला कसा ट्रॅपमध्ये अडकवतो याचा विचार करा. पहिल्या दिवशी एनर्जी अगदी 100% असते. आपण खूप उत्साहात काम सुरू करतो. आज तर मी सगळं संपवणार असं वाटतं. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी काय होतं? थेट 0%. आपण काहीच करत नाही. जेव्हा आपल्याला फक्त चांगल्या मूडमध्ये असतानाच काम करण्याची सवय लागते, तेव्हा मूड नसताना आपलं काम पूर्णपणे थांबतं. हाच तो मोटिवेशनचा भयानक ट्रॅप. म्हणूनच हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायला हवं. कन्सिस्टन्सी ऑलवेज बीट्स मोटिवेशन. म्हणजेच सातत्य नेहमीच मोटिवेशनला हरवतं. खरी ग्रोथ, मग ती जिममध्ये असू दे, अभ्यासात असू दे किंवा नवीन कंटेंट क्रिएशनमध्ये, ती तेव्हाच सुरू होते जेव्हा मूड नसतानाही काम करण्याची आपली तयारी असते. रोज न चुकता काम करत राहिल्यावरच खरे रिझल्ट्स दिसतात. आता वळूया तिसऱ्या चुकीकडे, जी आहे पॅरालिसिस बाय ॲनालिसिस, द ओव्हर थिंकिंग ट्रॅप. हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल. होतं काय की प्रत्यक्ष काम खूप कमी होतं आणि विचारच जास्त केला जातो. या अतिविचारांच्या चक्रात आपण इतके अडकतो की प्रत्यक्षात कोणती ॲक्शनच घेतली जात नाही. नुसता विचार करून काम थांबण्यालाच ॲनालिसिस पॅरालिसिस म्हणतात. डोक्यात सतत काय विचार चालू असतात. लोक काय म्हणतील, जर मी फेल झालो तर, हे काम परफेक्ट नाही झालं तर काय होईल. हे तेच स्पेसिफिक जड आणि पॅरालायझिंग विचार आहेत जे कोणतीही नवीन गोष्ट सुरू करण्यापासून आपल्याला पूर्णपणे थांबवतात. या विचारांचा ओझ्याखाली आपण पहिलं पाऊल टाकण्याआधीच हार मानतो.
यावर एकच आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे, तो म्हणजे इम्परफेक्ट ॲक्शन इज बेटर दॅन अ परफेक्ट स्टार्ट. एक परफेक्ट सुरुवात करण्याची वाट बघत बसण्यापेक्षा जसं जमेल तशी इम्परफेक्ट ॲक्शन घेणं कधीही चांगलं. परिस्थिती एकदम आयडियल होण्याची वाट बघत बसू नका. चुका होऊ द्या, काम सुरुवातीला थोडं मेसी होऊ द्या, पण ॲक्शन घेणं हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. चौथी मोठी चूक आणि आजच्या जगातला सर्वात मोठा ट्रॅप म्हणजे दी अनफेअर कंपॅरिझन, द कंपॅरिझन इल्युजन. सोशल मीडियामुळे आजकाल असं होतं की आजूबाजूचे सगळेच लोक अत्यंत यशस्वी दिसतात. आपल्याला फक्त त्यांचं यश, त्यांचा तो ग्लॅमरस भाग दिसतो, पण त्यामागील स्ट्रगल आणि त्यांचा संघर्ष मात्र पूर्णपणे हिडन असतो. तो आपल्याला कधीच दिसत नाही. इथे खूप महत्वाची गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. स्वतःच्या प्रवासाच्या चॅप्टर 1ची म्हणजेच आपल्या अगदी सुरुवातीच्या टप्प्याची तुलना दुसऱ्या कोणाच्या तरी चॅप्टर 20 सोबत करणं हे किती चुकीचे ना, हे एक अत्यंत अनफेअर असं मेट्रिक आहे. आणि या अशा चुकीच्या तुलनेमुळे स्वतःवरचा जो काही थोडाफार आत्मविश्वास असतो ना, तोही पूर्णपणे डिस्ट्रॉय होऊन जातो. चला, आता शेवटचा आणि 6वा टप्पा बघूया, ट्रस्टिंग द प्रोसेस, द रेझोल्युशन. आत्तापर्यंत आपण जे हे 4 डिस्ट्रक्टिव्ह मेंटल ट्रॅप्स बघितले, त्यातून नक्की बाहेर कसं पडायचं आणि आपला पुढचा सकारात्मक मार्ग काय असायला हवा हे आता समजून घेऊया. इथून पुढे स्वतःवर सतत शंका घेण्याऐवजी त्या प्रोसेसवर, त्या प्रक्रियेवर विश्वास ठेवायला शिकणं खूप आवश्यक आहे. बदलाची ही प्रक्रिया खूप सोपी पण अतिशय प्रभावी असते. बघा, आयुष्य एका दिवसात कधीच बदलत नसतं. पण जेव्हा आपण स्टेप 1 फॉलो करतो, म्हणजेच सातत्याने स्मॉल डेली ॲक्शन्स घेतो, तेव्हा त्या छोट्या कृतींच्या कंपाऊंडिंग पॉवरमुळे आपोआप स्टेप 2 साध्य होते, म्हणजेच एक कम्प्लीट लाईफ चेंज. रोज सातत्याने घेतलेले ते छोटे छोटे निर्णय आणि ॲक्शन्स तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतात. म्हणूनच हे वाक्य कायम लक्षात ठेवायचं, स्लो प्रोग्रेस इज स्टिल प्रोग्रेस. तुमची प्रगती जरी संथ असली ना, तरी ती प्रगतीच असते. जर सध्या तुमचा स्ट्रगल सुरू असेल, तर त्याचा अर्थ तुम्ही फेल होत आहात असा अजिबात होत नाही. हा फक्त तुमच्या विकासाच्या आणि वाढीचा एक आवश्यक प्रोसेसचा भाग आहे. तिथे स्वतःवर विश्वास ठेवणं नितांत गरजेचं आहे. आता जाता जाता आपण एका प्रश्नावर विचार करूयात. या सर्व हिडन मिस्टेक्सपैकी कोणती चूक तुम्हाला सर्वात जास्त रिलेट करण्यासारखी वाटली? आपण स्वतःला कोणत्या ट्रॅपमध्ये अडकलेलं पाहिलं आहे यावर नक्की विचार करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सर्वांसोबत शेअर करा. चला यावर चर्चा करूया. तोपर्यंत नेहमीप्रमाणे शिकत रहा आणि पुढे जात रहा.